शायनिंग मारायला पाळण्यामध्ये बसलो होतो आम्ही भाडा ओळखलो. लोणीच्या जत्रेमध्ये झाला एवढा मोठा कांड. मग सान्याला उचललं श्रामपूरवरून आणि 0 मिनिटामध्ये येऊन पोचलो आपण लोणीच्या जत्रेमध्ये. आज आहे ना अख्खी लोणीची जत्रा पालथी उलती करून टाकू. मग आहे ना 5-6 पाळण्यामध्ये बसायचं होतं. मग डायरेक्ट प्रदीप रोडे भेटला आणि डायरेक्ट जाऊन म्हणलं आता जरसं खाऊन घेऊ काहीतरी. मग गेलो चायनीज खायला आणि बाप हे चायनीजच माझ्या उलटीचं कारण होणार होतं हे मला माहीत नव्हतं बरं का. आणि मग डायरेक्ट आहे ना 4-5 प्लेट चायनीज खाऊन घेतलं. तिथं आबी भेटला. मग डायरेक्ट आहे ना 0 मिनिटामध्ये मागं जो पाळणा दिसू राहिला ना त्याच्यात बसायचं होतं आपल्याला आकाश पाळण्यात. आणि रोड याला धरून आणला पळून चालला होता बरं का. आणि त्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन तुम्हाला सगळं सांगून टाकतील की किती बेकाररित्या वाटत होतं त्याला बरं का. वरून व्यवतबा ना कसा आहे एकदम जबरदस्त बरं का. मग डायरेक्ट आहे ना ही राईड पण कंप्लीट झाली. डायरेक्ट मग आपण जायचं होतं होडीमध्ये बसायला. आणि सगळ्यात बेकार राईड ही होडी होती बरं का. तुम्ही पाहून घ्या. ह्यो पळून नाही जाऊ म्हणून याला डायरेक्ट धरून ठेवण्यात आला होता. आणि डायरेक्ट टोकाला जाऊन बसलो. आणि राईड जेव्हा चालू झाली ना मला असं वाटत होतं चंद्रावर येतो काय. अरे बाप. मग ही पण राईड आहे ना झाली कंप्लीट. आणि डायरेक्ट मग विमानात जाऊन बसायचं होतं. कसं आहे मग शाहरुख खान शर्टिंग करून एकदम. मग डायरेक्ट जाऊन बसलो विमानामध्ये. अराबाज. आणि खालीवर इतकं हालत होतं ना जबरदस्त वाटत होतं. आणि ह्योच तो पाळणा आहे 100% वाटणार आहे. मला फुल उलटे जसं बोललो तसंच झालं. भाडाच वकलो. आणि एवढं वकून सुद्धा परत होडीमध्ये जाऊन बसवलं अभिने मला. त्याला म्हणलं आता जर वकलो ना सारेच भरणार आहे. आणि तसंच झालं. सारेचे सारे भरून गेले बरं का होडीमधले. बेकार एकदम काम झालं बरं का. मग मला नेऊन टाकलं डायरेक्ट रूममध्ये. चला मग मुकुल जाबळेल तेवढं फॉलो करून टाका संपला विषय.